सो हाय गाईज. तर इकडे बघा बाहेरात ना पाऊस पडतोय, थोडा थोडा येतोय. इकडे बघा थोडाच वेळाच जोरदार पाऊस येणार आहे. वारं वगैरे सुटलेलं आहे एकदम मस्तपैकी. इकडे बाहेर बसलेले आहे. इकडे पाहू शकता पूर्ण झाडे हिरवी हिरवी झाली आहेत, कारण की पाऊस आल्यावरती सगळी झाडे हिरवी हिरवी अशी होतात. इकडे बघा हे झाड जे हे मोठं सर्वात मोठं म्हणजे झाड खूप मोठं झालेलं आहे. तर दीदी झाडाची पानं तुटती. खायचं पान असतं ना, नागिनीचं पान. सो गाईज मला ना दीदीने ते सदाफुलीची फुलं तोडायला सांगितली होती. तर ही फुले पिंक कलरची आहेत. तर ते बघा ही असे पिंक कलरची फुले आहेत. व्हाईट कलरची सुद्धा असतात, पण ते पिंक कलरची फक्त. इकडे बघा माझी फुलं तोडून झालेली आहेत. आता मी फुले तोडून दीदीला देत आहेत. इकडे बघा दीदी इथे पाणी तोडतीये नागिनीची पाने. इकडे बघा इथे झाड आहे, छोटा आहे एकदम. इकडे बघा घराचं गिफ्ट आहे. मी पाहतात इकडे. आता आपण पाहू तनिष काय करतोय. तनिष खूप भारी वातावरण झालंय. इकडे बघा गवत उगवलंय पावसाच्या पाण्याने. इथं आहे लिंबाचं झाड, त्याची लिंबाची ना खाली पडलेली बघा. इकडे जास्त लिंब लागलेले त्याला बघा. इकडे बघा आणि ते खाली ना गवत उगवलंय पावसाने. इकडे खूप उगवलेले लिंब आहे तिकडं. खाली पडलेली आहेत सगळी लिंब. आणि इथं जे झाड आहे तिथं बघा, तिथे सगळ्यात मोठं झाड आहे ना तेच झाड आहे. हे सुद्धा तेच झाड आहे बघा. जास्त झाड असल्यामुळे ना एकदम भारी हवा येते. खूप अशी भारी हवा सुटलेली आहे. आणि पाऊस आल्यानंतर ना एवढं भारी वातावरण होतं ना, एकदम मातीतून असं भारी सुगंध निघतो. ते बघा इथे सुद्धा गवत उगवल. रोडच्या कडेने तर जास्त गवतच आहे. इथे पपई आलेली आहे, एक पपई. दादांची तिथं गाणी लावलेलं टेपमध्ये. इकडे बघा पाऊस यायला लागलेला आहे. आणि ना म्हणजे खूप हवा सुटलेली, म्हणजे एवढी पण नाही पण सुटलेली आहे बऱ्यापैकी हवा. तर खूप भारी वाटते, एकदम ब्रँडेड हवा सुटलेली आहे. तर इथे आम्ही ना चिनी गुलाब लावलेले आहे. इकडे बघा इथे उगवून आलेले चिनी गुलाब लावलेले. इथे थोडंसं लावलेलं पण त्याचं लई जास्त झालंय. इकडे बघा ते बघा इथं पानाचं झाड आहे. हे वेगळंच झाड आहे, कशाचं आहे मला नाही माहिती, पण काय काय नाही माहिती मला, पण लावलंय हे एवढं माहिती आहे. हे पारिजातकाचं झाड आहे. खाली खूप फुलं पडतात. इकडे बघा अशी फुलं असतात, पांढऱ्या कलरची फुलं. आणि त्याचा दांडा जो आहे तर तो दांडा असा ऑरेंज कलरचा आहे, नारंगी रंगाचा. मी ते झाडाखाली बसलेले बघा. ह्या झाडाची एवढी हवा येते ना, एकदम भारी वाटते. झाडाखाली बसले ते एकदम भारी अशी हवा येते. हे झाड जे ना सगळ्यात मोठं झालेलं आहे पारिजातकाच्या, म्हणजे ते दिसते ना पलीकडचं, ते कशाचं झाड आहे ते सुद्धा नाही माहिती मला. म्हणजे त्याला म्हणजे आठवतंय ना, बट एवढं परफेक्टली नाही आठवत आहे की ते झाड कशाचं आहे. ते त्याला ना असं शेंगा आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतेच. खूप शेंगा आलेले आहेत. इकडे असं शेंगाच आहेत जास्त करून. त्याला असं म्हणजे मला नाव आठवत नाही, असं एकदम लोंबते तसे शेंगा. कॅमेरामध्ये नाही बट ते ना असं समोर एवढं भारी वाटतं ना. खूप जास्त शेंगा आलेल्या आहेत तिकडे बघा. खूप मोठं झालेलं आहे झाड, एकदम रोप लावलेलं छोटंसं, खूप मोठं आलेलं आहे. तर इकडे नारळाची झाडं वगैरे तरी तिकडे खातो. तर इकडे काम चाललेलं आहे आमचं.
गाईज बाहेर आहे ना खूप वारे सुटलेले. तर आजचा ब्लॉग तेच एंड करू आजच्या ब्लॉगला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.